गेली 15 वर्ष जे जुने नगरसेवक होऊन गेले, त्यांना जी कामं करता नाही आली, मग रस्ते डेव्हलपमेंटचा विषय असून दे, पाण्याचा विषय असून दे, कचऱ्याचा विषय असून दे, महिला सुरक्षीकरणाचा विषय असून दे, त्या प्रत्येक विषयामध्ये म्हणजे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ज्या ज्या उपयोजना असतील, जे जे सामाजिक उपक्रम असतील, केंद्र शासन असून दे, राज्य शासन असून दे किंवा पुणे महानगरपालिका असून दे, सन्मान्य आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि मी स्वतः वकील असल्यामुळं, कायदेशीर पद्धतीचं चांगलं नॉलेज असल्यामुळं ती कामं कशी करून घ्यायची, त्याचा पाठपुरावा कसा करायचा. म्हणजे मला सांगायला आवडेल की मेघनाताई साकोरे त्या खात्याच्या मंत्री होत्या, पाणी पुरवठा वगैरे. त्या विषयामध्ये अण्णांच्या माध्यमातून मी त्यांना भेटलो. आमच्या भागामध्ये प्रभाग 41 मध्ये टाक्यांची कामं अपूर्ण होती, ती त्या मार्गदर्शनाखाली मी ती पूर्ण करून घेतली. आज गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना चांगल्या पद्धतीचं पाणी मिळते. डीपी रस्त्याला गेले जुलै महिन्यामध्ये एका डीपी रस्त्याचा विषय सांगतो, 50 लाखाचा निधी आलता, पण कुठल्याही पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू नव्हतं झालं. आपण ते काम चालू करून घेतलं. सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहार स्वतः पाठपुरावा केला, पत्रव्यवहार असतील. लास्ट मोमेंटला ही वेळ आली की तुम्ही हा जो निधी आलाय तो काम तुम्ही चालू करणार आहे का नाही, नाहीतर आम्ही 500-600 लोक प्रभाग क्रमांक 41 मधले त्या ऑफिसला घेराव घालणार होतो. म्हणजे ह्या शब्दात आमचं बोलणं झालं. मग त्याच्यानंतर ते काम सुरू झालंय. काही दिवसामध्ये तो रस्ता तुम्हाला खुला झालेला दिसेल. असंच प्रभाग क्रमांक 41 मध्ये जेवढे डीपी रस्ते पेंडिंग असतील किंवा डीपी सँक्शन असतील, प्लॅनमध्ये असतील, ते सर्वचे सर्व डीपी रस्ते कशा पद्धतीने चालू होतील हा माझा लढा आहे आणि ते सर्व डीपी रस्ते मी करून दाखवणार.